नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। फडणवीसांचा पहाटे 3 वाजता कॉल आला, मनोज जरांगे पाटलाचा गोप्यस्फोट। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा अद्याप सुरूच आहे। अंतवले सराटी येथे 24 मार्चला मनोज जरांगे पाटील बैठक घेणार असून ही बैठक मराठा समाजाच्या राजकीय भूमिकेबाबत मोठा निर्णय होणार आहे। या बैठकीनंतर 900 एकर परिसरात सभेचे आयोजन केले आहे। या सभेची तयारीही केली जात असून लवकरच तारखेची घोषणा होणार आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचा खुलासा केला आहे। पहाटे 3 वाजता देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गोप्यस्फोट केला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहाटे 3 वाजता फोनवर बोलणं झाल्याची कबुली पाटील यांनी दिली। गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिलं, मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरपराध मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरूच आहे। त्यामुळे एकीकडे विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे, ही गृहमंत्र्यांची दुटप्पी भूमिका सोडावी असं देखील जरांगे पाटील यावेळी सुनावलं आहे। मराठा आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। आदर्श आचारसंहितेचे पालन करून 900 एकरवर मराठा समाजाची सभा घेण्याचा ठाम असून लोकशाही मार्गाने ही सभा घेणार असल्याचं देखील सांगितलंय। येत्या 24 तारखेला अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावून त्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये बरेच निर्णय होणार असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी सांगितलंय। माझी राजकीय भूमिका नाही, मात्र 24 तारखेला समाजाने सांगितलं त्या संदर्भातील भूमिका बैठकीत ठरेल असा देखील पाटील यावेळी म्हणाले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।